मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. महिन्याभरानं दुसरं पत्र आलं रमाकांतचं. त्याने लिहिलं होतं, गेल्या बुधवारी दादाचं लग्न पार पडलं. मागच्यासारखं काही होऊ नये म्हणून लग्न घाईघाईनं उरकून घेतलं. त्यामुळे तुम्हाला बोलवता आलं नाही, राग नसावा. जयरामने पत्र बाजूला ठेवलं. भरून आलेले डोळे पुसत स्वतःशीच म्हणाला, राग कसला बाबा, राग नाही धरत मी. तुमच्यावरती रागवायचा अधिकार मी कधीच गमावून बसलोय. त्याचं लग्न झालं यातच मी आनंदी आहे. माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत. झालं गेलं विसरून जयरामने नव्या सुनेला घेऊन दामूला ओसवायला बोलावलं. पण 2 गणपती गेले तरी दामू काही आला नाही. त्याला आता मुलगाही झाला होता. तिघा भावांनी मिळून मुंबईत स्वतःची खोलीही घेतली होती. चिंटू चांगला अभ्यास करीत होता. तो शिकेल तेवढं शिकवायचा भावांचा विचार होता. हे सगळं अधूनमधून रमाकांत कळवायचा. चिंटू ही आठवण झाली की पत्र पाठवायचा. पण दामूने मात्र लग्न मोडल्यावर पत्र पाठवलं तेच काही शेवटचं. त्याने मागचं सगळं विसरून जायला हरकत नव्हती. त्याचं लग्न झालं होतं, मुलगा झाला होता, स्वतःची खोली घेतली होती. दोघेही भाऊ त्याच्या आज्ञेत वागत होते. पण नाही, त्याने बाप मुलाच्या संबंधाचे दोरच कापून टाकले होते. जयरामला नातवाला बघावंसं वाटायचं, सुनेला बघावंसं वाटायचं. मुलांनी स्वतःच्या खोलीत नव्याने मांडलेला संसार त्याला बघायचा होता. झालंच तर मुंबईही बघता आली असती. गेली काही वर्ष पोटात मुक्काम करून बसलेल्या दुखण्यावर उपाय करता आले असते. पण त्याला कुणी बोलावतच नव्हतं. मनातल्या इच्छा मनातच जिरून जात होत्या. मग एक दिवस रमाकांतचंही लग्न असंच घाईघाईने झाल्याचं पत्र आलं. तेव्हा मात्र जयराम खूप रडला. लग्न जमल्याचं लिहित नाहीत, मुलगी कोण, कुणाची ते लिहित नाहीत, माझा विचार घेत नाहीत, लग्नाला बोलावत नाहीत, मला सगळं झाल्यावर कळवतात तरी कशाला, बोलवायला मिळालं नाही असं लिहून माफी कशाला मागतात, 2-4 महिन्यांनी 5-50 रुपयांची मनी ऑर्डर कशाला पाठवतात, वर्षातून एखाद दुसरी धोतर जोडी कशाला धाडतात. त्यांना बापाची गरज आहे की नाही, धड सोडीतही नाहीत, धड धरीतही नाहीत. मी त्यांना हवा आहे की नाही, नक्की काय. नको आहे तर पैसे कपडे लत्ते का पाठवतात. हवा आहे तर लग्न कार्याला का बोलावत नाहीत. ते तिघे आधीच दुरावलेले. हिते आहे त्याला बरोबरीची पोरं लेकावाळा म्हणून चिडवतात, म्हणून तोही माझ्याकडे तिरस्कारानेच हल्ली बघतो आहे. मोठा झाल्यावर हा तरी त्या तिघांपेक्षा वेगळा काय करणार. 4 मुलगे आहेत, पण माझ्यापासून हजारो मैल दूर असल्यासारखे. त्यांच्या माझ्या मनातले भावबंध तुटलेले नसले तरी ताणलेले आहेत. पुत्र असूनही मी दशरथासारखा पुत्र पुत्र करून मरणार आहे. मनात खूप होतं, एका तरी मुलाचं पुण्यवचन माझ्या हातून व्हावं, पण तो योग दिसत नाही. चिंटूचं लग्न आणखी 2-4 वर्षांनी होईल, पण हितल्या गावठी उपायांना पुरून उरलेलं माझं पोटातलं दुखणं मला तोपर्यंत जगू देईल का. मी एक वाईट आहे, पापी आहे, पण तुम्ही तरी चांगले आहात ना, पुण्यवान आहात ना. मग अशा माणसांजवळ असणारी क्षमाशील वृत्ती तुमच्यामध्ये कुठे आहे. मी जेवढी चूक केली तिच्या शतपटीने माझ्या मनाने शिक्षा भोगली आहे, तरीही तुम्ही मला आपलं का मानित नाही. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी रमाकांत बायकोला घेऊन गावी आला. त्यांना पाहून जयरामचा राग कुठल्या कुठे पळाला. मुलाला आणि सुनेला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्याला झालं. यापूर्वी कटू घटना घडल्याच नाहीत, इतक्या सहजपणे निर्विकारपणे तो वागत होता, बोलत होता. रमाकांत वडिलांच्या अशा वर्तनाने आश्चर्यचकित झाला. आपण दोघांच्याही लग्नाला त्यांना बोलावलं नाही म्हणून ते चिडतील, रागावतील असं त्याला वाटलं होतं. पण तसं काहीच घडलं नाही. उलट मोठ्या उत्साहाने त्यांनी आपल्याला गावातल्या सगळ्या देवळात नेलं. भटाला बोलावून रामेश्वराला एकादशनी करायला लावली. दोघांचीही लग्न पार पडली, पण घरात कार्य झालं नाही.
म्हणून घरात ब्राह्मण भोजन घातलं गेलं. इतक्या मोठ्या मनाच्या माणसाला आपण समजून घेतलं नाही याचं त्याला वाईट वाटलं, शरम वाटली. जयरामने रमाकांतकडून दोघांच्याही बायकांच्या घराण्यांची, गावांची माहिती करून घेतली. कुणी पुढाकार घेतला, लग्न कशी पार पडली, दामूचा मुलगा कसा आहे, कोणासारखा दिसतो, तुमची खोली कुठे आहे, थोरल्या सुनेचा स्वभाव कसा आहे, हे सगळं त्याने तपशीलवार विचारून घेतलं. बाबांनी आपल्याला सगळं विचारलं, पण दोन्ही लग्नाच्या वेळी आपल्याला का बोलावलं नाही याबद्दल एका शब्दाने त्यांनी विचारलं नाही. या गोष्टीबद्दल बाबांनी इतका अलिप्तपणा का दाखवला ते त्याला कळलं नव्हतं. दोन्ही लग्नांना आम्ही तुम्हाला बोलावलं नाही, खाली मान घालून रमाकांत म्हणाला. जयरामने नुसतंच त्याच्याकडं पाहिलं. तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल ना? जयरामचे डोळे पाणावले. वाईट कित्या वाटात लेकरा, माझ्याशिवाय लग्न झालीच ना रे तुमची. माझ्या गुन्हा अडण्यासारखा असता तर तुम्ही बोलावला नसतात का माका? रमाकांत बुचकळ्यात पडला. बाबा खोचकपणे बोलताहेत की भाबडेपणाने तेच त्याला कळेना. आमची चूक झाली बाबा. दादा जरा भडक डोक्याचा आहे. त्यात त्याचं पहिलं लग्न मोडलं. ते पाहुणे पैसेवाले होते. दादाला खोली घेऊन द्यायला तयार होते. त्यामुळे दादा खूप चिडला होता. त्याने ती गोष्ट मनाला खूप लावून घेतली होती. आम्हालाही समज कमी. आम्हीही त्याच्या नादाला लागलो. मनातला राग काढून टाका बाबा. माझ्या मनात रागच नाही तर काढून टाकोचो परसनच खय येता. यावर रमाकांत काही बोलला नाही. काय बोलावं हेच त्याला मुळी कळत नव्हतं. बाबांनी आपल्यावरती थोडं तरी रागवावं, इतका अलिप्तपणा दाखवू नये असं त्याला वाटलं होतं. चिंतू खय लागलो नोकरेक? गप्प झालेल्या रमाकांतला बोलतं करण्यासाठी जयरामने विचारलं. पोट्रस्टमध्ये. बरी हा नोकरी? उत्तम हा. बाबा काय? चिंतूचं लग्न आपण हिते करूया, या घरात. बोलत नाही तुम्ही बाबा? करा की, आनंदच हा. यजमानपण करायचा तुमचा हक्क आम्ही करंट्यांनी तुम्हाला मिळू दिला नाही. चिंतूच्या लग्नात त्याची भरपाई करू. चिंतूच्या लग्नाचं सगळं तुमच्या विचाराने करू आम्ही. बाबा तुम्ही पुन्हा गप्प झालात. सांगतच तर ऐकतय. खरंच बाबा, तुम्हाला खुश करण्यासाठी नाही सांगत मी. तकडे बोलणी झाली. कसली? चिंतूचा लगीन गावात करूची नाही तर तुझ्या आमचा सांगतस. मी तसं ठरवलंय आणि मी त्यांना समजावून सांगितलं तर ते ऐकतील. कधी करतालास त्याचा लगीन? पुढच्या वर्षी पाहायला हवं. बाबा तो तब्येतीने चांगला झालाय. माझ्यापेक्षाही उंच आणि धिप्पाड झालाय. असा नाय. किती वर्षा बघूक नाय? मुलगी माहितीतली आहे. बघून पण ठेवलास? नाही. मी अजून कुणालाच बोललो नाही. फक्त मी आणि रमाने. माझ्या बायकोने विचार केलाय. खयची हा मुलगी? माझीच मेहुणी, रमाची धाकटी बहीण, म्हणजे घरातलीच हा. होय, पण तुमची परवानगी असेल तरच पाहुण्यांना विचारणार. माझी कसली परवानगी? चिंतूक पसंत असा ना मगे झाला. मी त्याला अजून विचारलेलं नाही, पण तो नकार देईल असं वाटत नाही. मगे झाला तर? तुझे हौशीचे दागिने थोरले सुनेसाठी ठेवलेले होते, पण तो योग येवक नाय. आता धाकले सुने घालूक गावतीत. जाताना ते घेवन जा. पण बाबा लग्न हितेच करायचं. करा. मी खय नको म्हणतय. मग दागिने का घेऊन जाऊ? अरे ते जुने दागिने, जुने चालीचे, जुने रीतीचे. आता नईन नईन तरा इलोहत. हे मोडून नये दागिने करा. बरं बरं. वैशाखाच्या पहिल्या आठवड्यात चिंतूच्या लग्नाबद्दल पत्र येईल. दुसऱ्या आठवड्यात सगळी गावी येतील अशी जयरामची अटकळ होती. या निमित्ताने सगळी एकत्र येणार होती. मनातली जुनी किलमिश नाहीशी होऊन एक नवपर्व सुरू होणार होतं. शेवटचे दिवस सुखा समाधानाने जाण्याची चिन्ह दिसत होती. मुंबईची मंडळी कदाचित अगोदर कळवणारही नाहीत. अचानक येऊन थडकतील. आपण आपलं तयारीत असलेलं बरं म्हणून जयरामने खळ्यात मांडव घातला. लाकूड फाटा, तांदूळ गोटा करून ठेवला. मुंबईची मंडळी आली की बाकीची कामं फावणार नाहीत म्हणून तो एक एक काम आटपून घेत होता. नुकतीच मिसरूड फुटलेल्या इठ्या बापाला मदत करीत होता. चंपाने घरदार लख्ख करून ठेवलं होतं. घरातली अंथरुणं पांघरुणं धुवून त्यांच्या घड्या करून ठेवल्या होत्या.
मुंबईवाल्यांना उकडे तांदूळ पचणार नाहीत म्हणून बारीक सुरई तांदूळ वेगळे करून ठेवले होते. इकडून सगळी तयारी झाली होती. जयरामच्या अटकळीप्रमाणे पत्र आलं. रमाकांतच. जयराम पत्र वाचू लागला. पत्र चिंटूच्या लग्नाबद्दलचं होतं. मध्येच थांबून जयरामने खळ्यातल्या मांडवावरून, वळईतून तांदूळ गोट्यांच्या मुळांवरून, गिलावा काढून सुताने नक्षी काढलेल्या घराच्या भिंतीवरून त्याने एकवार नजर फिरवली आणि शून्यात नजर लावून बसला. चिंटूने समोरच्या चाळीत राहणाऱ्या परजातीच्या मुलीबरोबर 8 दिवसांपूर्वीच रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं होतं आणि तो तिच्याच घरी राहायला गेला होता. रमाकांताने पुढे लिहिलं होतं, चिंटूनं केलं ते आम्हाला आवडलं नाही. दादाने तर आकाश पाताळ एक केलं. पण मी त्याला शांत करून समजूत घातली. आम्ही चिंटूला काहीच बोललो नाही. त्यानंतर तो घरी आला होता. तो आमच्याशी बोलला. आम्ही त्याच्याशी बोललो. चिंटूने रजिस्टर लग्न केलं ही गोष्ट आमच्या घरात नवी असली तरी मुंबईत नवी नाही. हल्ली अशी लग्न बरीच होतात. घरातल्या लोकांचा असल्या लग्नाला विरोध असतो, राग असतो. पण हा विरोध, हा राग फार तर वर्ष 6 महिने टिकतो. मग सगळी झालं गेलं विसरतात, एक होतात. आमच्या घरीही तेच होईल. मग उगाच नापसंतीची नाटकं कशाला हवी. एकूणच आम्ही कटुपणा ठेवला नाही. आपणही ठेवू नये. चिंटूची बायको भंडारी समाजातली आहे. रूपागुणाने चांगली आहे. चिंटूला शोभणारी आहे. तुम्ही माझ्याजवळ दिलेले दागिने अजून माझ्याजवळच आहेत. चिंटूच्या बायकोला देऊ की तुम्हाला परत करू ते कळवावे. रमाकांताचं संपूर्ण पत्र वाचल्यावर त्याचा राग गेला. तो रमाकांताबद्दल विचार करू लागला. हा रमाकांत आमच्या घरातला कुणीतरी महापुरुष असला पाहिजे. किती चांगलं बोलतो, किती चांगलं लिहितो. त्याचं म्हणणं पटतं. सगळ्यांना समजून घेण्याचा, सांभाळून घेण्याचा त्याचा स्वभाव आहे. थोरल्यासारखा तो तापट नाही. खरंच हा पूर्वज आहे, माझ्या पोटी जन्म घेतलेला. जयरामने पत्रातलं शेवटचं वाक्य परत वाचलं. दागिन्यांचं काय करू ते लवकर कळवा. आपण जयवंतीचे दागिने एकट्या चिंटूच्या बायकोला दिले असते तर ते योग्य दिसलं नसतं असं त्याला वाटलं. ती चूक सुधारण्याची संधी अजून गेलेली नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याने पत्रात लिहिलं, जयवंतीचे दागिने मोडून तिन्ही सुनांना 3 दागिने करून घालावेत. चिंटूने परजातीतल्या मुलीशी रजिस्टर लग्न केल्याचं मुंबईस आलेल्या चाकरमान्यांकडून कळलं आणि गावात या गोष्टींची चर्चा होऊ लागली. तिन्ही मुलांनी आपली लग्न आपणच ठरवली आणि केली. बापाला विचारलं नाही की बोलावलं नाही. याचं चर्वण गावगप्पांमध्ये पुन्हा पुन्हा होऊ लागलं. 17-18 वर्षांपूर्वी जयरामने चंपाचं पोट वाढवलं होतं तेव्हाही हे घर गावभर चर्चेचा, कुचेष्टेचा विषय झालं होतं. आता पुन्हा या घराबद्दल घराघरात, रानावनामध्ये चर्चा होऊ लागली. घराच्या अब्रूची चर्चा गावभर व्हावी या गोष्टीला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत याची जाणीव जयरामला प्रकर्षाने झाली. घरादाराची इज्जत धुळीला मिळवली म्हणून आपले पूर्वज आपल्याला क्षमा करणार नाहीत. स्वर्गात आपल्याला सद्गती मिळणार नाही. या विचाराने तो बेचैन झाला. आपण 60च्या जवळपास चाललो आहोत तरी अजून आपल्याला मोह आवरता येत नाही. 45शीत आलेली प्रौढ स्थूल चंपा अजून आपल्याला आवडते. तिच्याबद्दलची आसक्ती सुटत नाही. केलेल्या पापांचं क्षालन व्हावं म्हणून परमेश्वराच्या चरणी लीन होण्याचा आपण प्रयत्न करतो. पण मनातले विकार सुटत नाहीत. मन एकाग्र होत नाही. मोह दूर सारल्याशिवाय देव जवळ येत नाही असं म्हणतात. मग आपल्यात मोह टाळण्याचं सामर्थ्य केव्हा येणार? की मी पापी आहे म्हणून ते आपल्याला प्राप्त होणारच नाही. तसं असेल तर नरक अटळ आहे. 84 लक्ष योनींचा फेरा चुकणार नाही. या जन्मी करावं ते याच जन्मी भोगावं असं म्हणतात. मग मुलं असून त्यांचं सुख नाही. पोटातला रोग दिवसेंदिवस वाढतो आहे. ताकद आणि रक्त शोषून घेतो आहे. हे पापाचेच भोग म्हणावेत का? हाच विचार तो करू लागला. जेव्हा तेव्हा हेच बोलू लागला. आपण पापी आहोत हा विचार त्याचं मन पोखरू लागला. इच्छाशक्ती कमकुवत झाली. शरीर झुरणीला लागलं. रोग बळावू लागला.